स्वामी सर्वांना आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यात काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय नाही यावर काय करू नये हा आजचा व्हिडिओ आहे. बघा, आषाढ महिना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वारी, विठ्ठल रुक्माई या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे. कारण आषाढी एकादशी, आषाढी देवशयनी एकादशी या महिन्यात येत असते. आषाढ महिना हा पूर्णपणे विष्णू भगवानांना समर्पित असतो. त्यामुळे या महिन्यात जेवढी तुम्हाला विष्णू भगवानांची सेवा करता येईल, जसं आपण अधिक मासात करतो त्याच पद्धतीने दरवर्षी तर अधिक मास येऊ शकत नाही, म्हणून आषाढ महिना असा महिना आहे ज्या दिवशी किंवा ज्या महिन्यात तुम्ही विष्णू भगवानांची सेवा अति प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात करू शकता. मनसोक्त आणि अगदी जेवढं तुम्हाला करता येईल, ज्या काही सेवा करता येईल त्या तुम्ही करू शकता. कारण आषाढी देवशयनी एकादशीनंतर विष्णू भगवान जे आहे ते निद्रिय अवस्थेत जातात. त्यामुळे तुम्हाला देवशयनी एकादशीच्या आधीपर्यंत तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत किंवा आषाढ महिन्यात ज्या काही गोष्टी आहेत ते पाळायच्या आहेत किंवा त्या गोष्टी टाळायच्या आहेत. आता काय काय टाळायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आता आषाढ मग श्रावण, शक्यतो नॉनव्हेज ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. शिळं अन्न टाळायचं आहे. कांदा लसूणचं जे आपण खातोच, रेग्युलरली खावं लागतं किंवा असतं, पण शक्यतो प्रमाण कमी किंवा नाही केलं तर अतिउत्तम. त्याचबरोबर भरपूर लोकांना दानधर्म करायचा आहे, हे सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात कधीही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही असं म्हणू शकते मी की तुमच्या खाली काम करणारी लोकं असतील किंवा ओळखीतली लोकं असतील किंवा अगदी दारासमोर आलेली व्यक्ती असेल, त्याला कधी दुखवायचं नाही. अगदी पाणी साखरनीसुद्धा त्याला अगदी त्याचं पोट भरायचं आहे, आनंदी त्याला करायचं आहे आणि मगच जाऊ द्यायचं आहे. हा एक दानातलाच भाग आहे. त्यामुळे आषाढ महिन्यात जेवढी होईल तेवढी विष्णू सेवा आणि त्याचबरोबर दानधर्म, नामस्मरण आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. करायचं नाही ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ.